अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या 3 प्रश्नांमध्ये एका प्रश्नाबद्दल ईएसआयसीचं जे हॉस्पिटल आहे ते वेळेत अधिक चांगल्या पद्धतीने चालू व्हावं असा त्यांचा आग्रह आहे। हे केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या वतीने चालवलेले जाते हॉस्पिटल। या हॉस्पिटलची आताची जी ओपीडी होती ती ओपीडी आणि आयपीडी सुरू करण्याबद्दल केंद्रीय मंत्री या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत मार्चमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पुढच्या 6 महिन्यांमध्ये याबद्दल प्रत्यक्ष सर्व सुविधा देण्याबद्दलचे जे काही त्यांनी निर्देश दिलेत त्याप्रमाणे हे हॉस्पिटल अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू होईल आणि तिथल्या भागातल्या लोकांची सेवा होईल। हा पहिला मुद्दा। आणखी 2 मुद्दे त्यांनी जे सांगितलेत त्यातला एक मुद्दा असा आहे की 7 हिल्स बद्दलचा विषय आहे तो विशेषतः मला वाटते महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतोय। त्यामुळे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे आपण त्यांना सूचना देऊया की बाबा ते तिथलं जे काम चाललंय ते महानगरपालिकेच्या वतीनेच व्हावं यासाठी आपला आग्रह आहे। त्याबद्दल आपण निश्चितपणे तशा सूचना देऊया। विशेषतः या ईएसआयसीच्या हॉस्पिटलसाठी आपला जो आग्रह आहे की ह्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तिथं बैठक घ्यावी। तर अशा पद्धतीची बैठक अधिवेशन झाल्यानंतर आपल्या सूचनेप्रमाणे आपण घेऊ। सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे ते खासगी हॉस्पिटल आहे तरी सुद्धा अशा पद्धतीची अनियमितता होत असेल तर तिथल्या सिव्हिल सर्जन आणि डेप्युटी डायरेक्टरना सूचना देण्यात येतील। त्याच्या वस्तुस्थितीचा अहवाल घेऊन मग त्याच्यावरती कारवाई करण्याबद्दल पुढे जाऊ। हॉस्पिटल आणि अध्यक्ष महोदय, हा विषय स्कोपच्या बाहेरचा आहे परंतु तो महत्वाचा असल्यामुळे निश्चितपणे तसे निर्देश देऊन पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत याचा प्रत्यक्ष अहवाल आम्ही देऊ।